वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? अगं, तू असं काय पुण्य केली होतीस जे तुला मी भेटलो? पुण्य होय. मी एकदा एका नदीत 1 रुपये टाकले होते. मग मला देव म्हणाले 1 रुपयामध्ये असलाच नवरा भेटणार की. कुठे गेलतीस ग सोनबाई? बाहेर गेली होती हो सासूबाई रक्त द्यायला. हे बरं आहे बाई तुझं. माझ्या पोराचं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन ऐकायचं. धोकेबाज माणसा, तू मला का नाही सांगितलं तुझं लग्न झालंय, तुला बायको आहे, 2 लेकरं आहेत म्हणून? अगं, मला सांगायला लाज वाटते. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? कुठलाही नवस न करता पावणारी देवी म्हणजे सासू. ओ, मी काय काय सांभाळू? मुलं सांभाळू का, घर सांभाळू का, तुमचे आई वडील सांभाळू? काय करू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. सुने थांब, लेकरांच्या पुढे मारायचं नाही. जावर तुम्ही खेळायला. 2015 साली मी कार घेतलं होतो 5 लाखाला. आज ते कार विकलो, त्याची किंमत 1 लाख रुपये झाली. तेच 2015 साली सुनीनं दागिने घेतली होती 5 लाखाचे. आज त्याची किंमत 20 लाख रुपये झाले. म्हणून म्हणतो मित्रांनो, बायकोला खरेदी करण्यापासून बिलकुल थांबू नका. नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? तुम्हाला इंग्लिश किती पण येऊ द्या, पण कुत्र माग लागल्यावर हाडच म्हणावं लागतं. एक्सक्यूज मी म्हणून चालत नाही. अहो, चला ना आपण डान्स करूया. मला डान्स येत नाही का? चाल तिकडे. ठीक आहे, मग मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या. कुठे गेलतीस ग सोनबाई? बाहेर गेली होती हो सासूबाई रक्त द्यायला. हे बरं आहे बाई तुझं. माझ्या पोराचं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन ऐकायचं. हॅलो, मी आरती बोलते. बोला तुम्ही, मी टाळ्या वाजवतो. जावाई 15 दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले, केव्हा जाणार आहे तुम्ही आता? मी नाही जाणार एवढ्या लवकर. का नाही जाणार? लग्न झाल्यापासून 1.5 वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली. मी तिला केव्हा म्हणलं का जा म्हणून? तुम्ही कशाला म्हणतो मला जा म्हणून? अहो, माझी पोरगी नांदायला आलेली, तुम्ही काय इथं नांदायला आलात का काय? नमस्कार. असू दे. मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे. तूच काय गती बाजार बसवी? नाही, बाजार बसवी नाही, शृंगारपुरे. ए फोकने. यांना वयामुळे कमी ऐकू येतं का? मी एक नाव घेते या दुसरंच नाव घेतात. ए टावळे. आई ग, कसं होतं ना म्हातारपणी. नवरा सोबत असला ना की सगळं जग जिंकता येतं, आणि तो सोबत नसला ना तर लायकी नसलेल्यांचं पण ऐकावं लागतं. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत आपल्या नादाला लागत नाही. बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो, आणि तिखट असेल तर लोणचं होतंय. पण नवरा गोड असो, तिखट असो, खारट असो, त्याची मात्र चटणीच होते. सोनबाई, असा चहा बनव की माझं तन मन डुलाय पाहिजे. अहो सासूबाई, आपल्याकडं गाईचं दूध येतं, नागिनीचं नाही. अहो, चला ना आपण डान्स करूया. मला डान्स येत नाही का? चाल तिकडे. ठीक आहे, मग मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या. 2015 साली मी कार घेतलं होतो 5 लाखाला. आज ते कार विकलो, त्याची किंमत 1 लाख रुपये झाली. तेच 2015 साली सुनीनं दागिने घेतली होती 5 लाखाचे. आज त्याची किंमत 20 लाख रुपये झाले.
म्हणून म्हणतो मित्रांनो, बायकोला खरेदी करण्यापासून बिलकुल थांबू नका.